पार्टी प्रकरणातील डीजे पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला आहे। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। ही दृश्य उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रश्मी ठाकरे ही शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। संपूर्ण कुटुंबासोबत या ठिकाणी रश्मी ठाकरे आलेले आहेत। तेजस ठाकरे यांना देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रश्मी ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। तेजस ठाकरे हे त्यांच्या सोबत असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे दाखल झालेले आहेत। त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं भेट घेण्यासाठी, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत। एकीकडे आपण राजकीय चर्चा सुरू असल्याचं पाहतोय, दुसरीकडे आज शर्मिला ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रश्मी ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेल्या आहेत। रश्मी ठाकरे यांच्यासोबत तेजस ठाकरे देखील शिवतीर्थावरती पोहोचले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही भेट घेतली जातेय। तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यानची आपण ही दृश्य पाहतोय। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आता ही भेट घेतली जात असल्याचं आपण पाहतोय। याआधी सुद्धा अनेकदा रश्मी ठाकरे या शिवतीर्थावर आलेल्या आहेत। कौटुंबिक भेटी देखील झालेल्या आहेत आणि आज पुन्हा एकदा रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे शिवतीर्थावरती दाखल झाले असल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। शर्मिला ठाकरे यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्त रश्मी ठाकरे शर्मिला ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचलेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून घेऊयात। दिनेश, आपण पाहतोय रश्मी ठाकरे आता या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचल्यात, काय अपडेट? हो, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांचा आज 60वा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे शिवतीर्थवर आले आहेत आणि त्यांना वाढदिवसानिमित्त शर्मिला ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी ते आलेले आहेत। उद्धव ठाकरे ही शिवतीर्थवर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। सध्या उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले आहेत। तर या बैठकीनंतर शक्यता आहे की उद्धव ठाकरे हे शिवतीर्थात येतील आणि शर्मिला ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतील। याआधी आपण बघितलं आहे की अमित ठाकरे यांचा वाढदिवस होता, तेव्हाही 24 मेला आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थात येऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। आता बॅक टू बॅक जूनमध्ये 3 वाढदिवस आहेत। त्यात पहिला वाढदिवस हा शर्मिला ठाकरे यांचा 8 जूनला येतो, 13 जूनला आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि 14 जूनला राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे। त्या निमित्तानं शिवतीर्थ आणि मातोश्री येथे ठाकरे कुटुंबाचा स्नेह मिलनाचा कार्यक्रम असेल, कौटुंबिक कार्यक्रम असेल आणि त्यानिमित्तानं शुभेच्छांची देवाणघेवाण होईल। महापालिका निवडणुकीत आपल्याला बघितलं, हे वातावरण बघायला मिळालं होतं की ठाकरे कुटुंब एकत्र आलं होतं आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची राजकीय युतीही झाली होती आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्येही आपल्याला हे कुटुंब पाहायला मिळत होतं एकत्र। तोच सिलसिला आता आपल्याला पाहायला मिळतोय। वाढदिवसानिमित्तानं या भेटीगाठी होत आहेत। महापालिका निवडणुकीच्या वातावरणानंतर मोठ्या कालावधीनंतर पुन्हा ठाकरे कुटुंब वाढदिवसानिमित्तानं एकत्र एकमेकांना भेटून शुभेच्छा देत आहेत आणि एकत्र वाढदिवसाचे किंवा अभिष्ट चिंतन सोहळ्यात सहभागी होत आहेत। नक्कीच दिनेश, ही दृश्य आपण पाहिली। शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे शिवतीर्थवर पोहोचलेत। तुम्ही आता म्हणताय तसं उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। आदित्य ठाकरे सुद्धा अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचल्याचं आपण पाहिलेलं होतं। तर कौटुंबिक भेटींचा हा सिलसिला सुरूच असल्याचं दिसतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।